प्रश्न, जाड असलेली मागून का देत नाही? उत्तर, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, आत्मविश्वास आणि कम्फर्ट वेगळा असतो. ती स्वतःच्या सोयीप्रमाणे आणि मर्यादेनुसार निर्णय घेते. काहींना काही गोष्टींमध्ये अस्वस्थता वाटू शकते. त्यामुळे संवाद आणि समजून घेणे महत्त्वाचे असते. दोघांचीही संमती आणि आराम सर्वात महत्त्वाचा असतो. प्रश्न, तिची ती जागा लवकर का सुकते? उत्तर, हे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेवर अवलंबून असते. हवामान, आरोग्य आणि स्वच्छता याचा परिणाम होतो. प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते. कधी कधी ताण किंवा मानसिक स्थितीही कारणीभूत असते. योग्य काळजी घेतल्यास हे सामान्य राहते. प्रश्न, पहिल्यांदा केल्यावर तिची ती जागा का त्रास देते? उत्तर, पहिल्यांदा अनुभव घेताना शरीर संवेदनशील असते. त्यामुळे थोडासा त्रास किंवा अस्वस्थता जाणवू शकते. ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया असू शकते. योग्य काळजी, वेळ आणि समजूतदारपणा गरजेचा असतो. घाई न करता आरामात वागणे महत्त्वाचे आहे. प्रश्न, ते तिच्या तोंडात का पाणी सोडतात? उत्तर, शरीरात काही नैसर्गिक प्रतिक्रिया होऊ शकतात. काही परिस्थितींमध्ये लाळ वाढणे सामान्य असते. हे पूर्णपणे शारीरिक आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये ही प्रतिक्रिया वेगळी असू शकते. यात काहीही असामान्य नाही. प्रश्न, कोणते तिची सलवार खेचून तिची घेतात? उत्तर, कोणत्याही व्यक्तीशी आदराने वागणे खूप महत्त्वाचे आहे. परवानगीशिवाय काहीही करणे चुकीचे आहे. संमतीशिवाय केलेली कृती गैर आणि अयोग्य ठरते. समोरच्या व्यक्तीच्या मर्यादा समजून घ्यायला हव्यात. सन्मान आणि सुरक्षितता सर्वात आधी येते. प्रश्न, ती 4 जणांना कशाप्रकारे शांत करते? उत्तर, संवाद आणि समजूतदारपणा यामुळे परिस्थिती नियंत्रित होते. प्रत्येकाला ऐकून घेणे महत्त्वाचे असते. शांतपणे आणि संयमाने बोलल्यास तणाव कमी होतो. योग्य निर्णय घेतल्याने वातावरण सुधारते. संयम हा सर्वात मोठा उपाय आहे. प्रश्न, बिना पूर्ण तयारी करून करायला मजा का येते? उत्तर, प्रत्येकाची आवड आणि विचार वेगळे असतात. काहींना वेगळा अनुभव आवडू शकतो. महत्त्वाचे म्हणजे दोघांची संमती आणि आराम असावा. कोणतीही गोष्ट जबरदस्तीने करू नये. समजून आणि सुरक्षिततेने वागणे आवश्यक आहे. प्रश्न, करताना तिला धाप का लागते? उत्तर, शारीरिक हालचालीमुळे श्वासोच्छ्वास वाढतो. हे शरीराचे सामान्य कार्य आहे. ऊर्जा खर्च होत असल्यामुळे थकवा जाणवतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. विश्रांती घेतल्याने शरीर पुन्हा सामान्य होते. प्रश्न, कोणते रात्री तिला कपडे घालून देत नाही? उत्तर, प्रत्येक घरातील सवयी आणि पद्धती वेगळ्या असतात. वैयक्तिक आरामानुसार लोक निर्णय घेतात. काहींना वेगळ्या पद्धतीने राहायला आवडते. यात कोणताही नियम ठरलेला नसतो. हे पूर्णपणे वैयक्तिक निवडीवर अवलंबून असते. प्रश्न, कोणते मागच्या जागेत करताना गडबड करतात? उत्तर, कोणतेही काम करताना योग्य पद्धत महत्त्वाची असते. घाई केल्यास चुका होऊ शकतात. काळजीपूर्वक आणि शांतपणे वागणे गरजेचे आहे. अनुभव आणि समज यामुळे सुधारणा होते.
सुरक्षितता आणि संयम ठेवणे आवश्यक आहे. प्रश्न, तिची चरडी रात्री किती वेळा काढली जाते? उत्तर, हे प्रत्येकाच्या सवयी आणि दिनचर्येवर अवलंबून असते. व्यक्तीच्या आरामानुसार हे बदलते. काही लोकांची वेगळी दिनचर्या असते. यासाठी कोणताही निश्चित नियम नाही. हे पूर्णपणे वैयक्तिक गोष्ट आहे. प्रश्न, करताना ओरडत नसेल तर काय करावे? उत्तर, संवाद ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. समोरच्या व्यक्तीची भावना समजून घ्यावी. प्रत्येकजण वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतो. आराम आणि संमतीला प्राधान्य द्यावे. शांतपणे विचारपूस करणे योग्य ठरते. प्रश्न, करताना दुसऱ्या मार्गाने केल्यास काय होते? उत्तर, कोणतेही काम योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीमुळे अडचणी येऊ शकतात. सुरक्षितता आणि काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा त्रास होण्याची शक्यता असते. प्रश्न, आजकालच्या मुली वेगळ्या पद्धती का सुचवतात? उत्तर, प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते. नवीन गोष्टींबद्दल उत्सुकता असू शकते. संवाद आणि समजून घेणे गरजेचे आहे. कोणतीही गोष्ट जबरदस्तीने करू नये. दोघांची संमती सर्वात महत्त्वाची असते. प्रश्न, मुलींच्या कोणत्या भागात जीभ वापरतात? उत्तर, हा प्रश्न वैयक्तिक मर्यादा आणि आदराशी संबंधित आहे. प्रत्येक व्यक्तीची मर्यादा वेगळी असते. संमतीशिवाय काहीही करणे चुकीचे आहे. आदर आणि सुरक्षितता महत्त्वाची आहे. संवादानेच योग्य समज निर्माण होते.